तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ म्हणता, पण कधी विचार केला आहे का स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत की नाही हे कसं ओळखायचं? फक्त मंदिरात जाणं, हार फुलं वाहणं किंवा नारळ फोडणं एवढंच पुरेसं असतं का? की स्वामींच्या कृपेचं खरं रहस्य काही वेगळंच आहे? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ नेमके कधी प्रसन्न होतात आणि कोणत्या भक्तावर त्यांची कृपा आयुष्यभर राहते. चला तर स्वामींचे स्मरण करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जेव्हा भक्ताचा विश्वास अढळ असतो, श्री स्वामी समर्थांना सर्वात प्रिय असते ती श्रद्धा. ज्यावेळी परिस्थिती कितीही कठीण असली तरी भक्त म्हणतो, स्वामी आहेत ना, ते माझी काळजी घेतील. असा विश्वास असणाऱ्या भक्तांची स्वामी कधीच साथ सोडत नाही, कारण श्रद्धा म्हणजेच भक्तीचा पाया आहे. जेव्हा भक्त अहंकार सोडतो, स्वामी समर्थांना गर्व अजिबात आवडत नाही. ज्ञानाचा गर्व, पैशाचा गर्व, सौंदर्याचा गर्व, पदाचा गर्व हे सर्व नष्ट होणार आहे. पण नम्रता तीच माणसाला स्वामींच्या जवळ घेऊन जाते. जो स्वतःला मोठा समजत नाही त्याला स्वामी समर्थ खूप मोठं करतात. जेव्हा भक्त दुसऱ्याचं मन दुखावत नाही, फक्त पूजा करून उपयोग नाही. जर आपल्या शब्दांमुळे कोणाचं मन दुखत असेल तर ती भक्ती अपूर्ण आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे, म्हणून दुसऱ्याचा नेहमी आदर करणारा भक्त स्वामींना अत्यंत प्रिय असतो. जेव्हा भक्त संकटातही नामस्मरण सोडत नाही. अनेक लोक आनंदामध्ये देव आठवतात, पण संकट आले की श्रद्धा कमी होते. खरा भक्त मात्र रडत असतानाही म्हणतो, श्री स्वामी समर्थ. अशी हाक स्वामींपर्यंत थेट पोहोचते आणि योग्य वेळी ते नक्कीच मदत करतात. जेव्हा भक्त निस्वार्थ सेवा करतो, एखाद्या गरजूला मदत करणं, भुकेलेला अन्न देणं, आजारी माणसाची सेवा करणं, ही सुद्धा स्वामींची पूजा आहे. स्वामी समर्थांना दिखाऊ भक्तीपेक्षा मनापासून केलेली सेवा अधिक प्रिय असते. जेव्हा भक्त संयम ठेवतो, अनेक लोक म्हणतात, मी इतकी पूजा केली तरी देखील माझं काम कसं काय झालं नाही. पण स्वामींची वेळ ही आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते. ती योग्य वेळी योग्य ते देतातच. म्हणूनच संयम ठेवणाऱ्या भक्तावर श्री स्वामी समर्थ नक्की प्रसन्न होतात. जेव्हा भक्त रोज कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानणं ही मोठी साधना आहे. फक्त मागत राहू नका. कधी कधी म्हणा, स्वामी, आजवर जे तुम्ही दिलत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कृतज्ञ मनावरती स्वामींची कृपा अधिकच बरसते. या व्हिडिओमधील प्रेरणादायी संदेश लक्षात ठेवा. स्वामी समर्थांना मोठे हार नकोत, मोठे नैवेद्य नकोत, मोठे दिखावे नकोत. त्यांना हवं असतं स्वच्छ मन, निर्मळ श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेम. ज्यांच्या मनात हे 3 गुण आहेत त्यांच्यावरती स्वामींची कृपा आपोआपच होते. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक भक्तापर्यंत नक्की पोचवा ज्याला आज स्वामींच्या कृपेची खरी गरज आहे. अशा स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा आणि संदेशासाठी गणेश क्रिएशनची या चॅनेलला आणि आपल्या फेसबुक पेजला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.